आज आपण करणार आहे दालच्या. त्याच्यासाठी चुका, पालक आणि या सगळ्या मिश्र डाळी घेतलेल्या आहेत. भोपळा, एक बटाटा, टोमॅटो हे आपल्याला सगळं लागणार आहे. तर डाळी कोणत्या कोणत्या घेतल्यात ते बघू आपण. अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ. या मिश्र डाळी आपण घेतलेल्या आहेत. डाळी तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती करायचे त्या अंदाजाने. ह्या डाळी आता आपण स्वच्छ धुवून घेऊ. 2 ते 3 पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या. 2 ते 3 पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या. डाळी आपल्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत. आता ह्या आपण शिजायला टाकून घेऊ. चुका स्वच्छ धुवून घेतलेल्या. आता हा चिरून डाळीत शिजण्यासाठी एक बटाटा घेतलेला आहे, कट करून घेऊ. अर्धा भोपळा घेतलेला आहे, तो पण चिरून घेऊ. भोपळ्याचे असे मोठेच काप करून घ्यायचे. जास्त बारीक केले की डाळीमध्ये जास्त शिजले जातात. दोन टोमॅटो घेतलेले, ते पण कट करून घेऊ. टोमॅटो, भोपळा आणि बटाटा हे कट करून झाले. आता आपण डाळी टाकून घेऊ. टाकून घेऊ आता हे आपण डाळी. एक 3 ते 4 शिट्ट्या आपण डाळीच्या करून घेऊ. चुका स्वच्छ धुवून घेतलेल्या. आता आपण हा कट करून घेऊ. पालक पण स्वच्छ धुतलेला आहे, कट करून घेऊ. डाळ शिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. एक 4 चमचे तेल घ्यायचे. तेल तापलेले. एक 2-3 तेजपान टाकून घेऊ. थोडा खडा मसाला घेतलेला आहे, दालचिनी, लवंग, 2 हिरवी वेलची आणि शहाजिरे हे आता तेलात टाकून घेऊ. एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, तो पण टाकून घेऊ. कांदा छान तांबूस रंगावर परतून घ्यायचा. कांदा परतत आलेला आहे. अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊ 2 चमचे. थोडासा कढीपत्ता टाकून घेऊ. अद्रक लसणाची पेस्ट छान परतून घ्यायची कांद्यामध्ये. अद्रक लसणाची पेस्ट छान परतल्या गेली. आता आपण यातच पालक आणि चुका टाकून घेऊ.
परतून घ्यायचा. पालक चुका छान परतत आलेला आहे. आता आपण यात तिखट आणि हळद घालून घेऊ. अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा धना पावडर, 2 चमचे लाल तिखट. हे छान आता परतून घ्यायचं. यातच आता 2 चमचे दालचा मसाला टाकून घेऊ. दालचा मसाला टाकल्यावर याची चव खूप छान लागते, त्यामुळे दालचा मसाला टाकायचा. हा 2 चमचे टाकून घेऊ. मसाले छान फ्राय करून घ्यायचे. मसाले आपले छान परतून झालेत. आता थोडंसं पाणी टाकून घेऊ. पाणी टाकल्यामुळे मसाले आपले चिटकणार नाही खाली. डाळ पण आपली छान शिजलेली आहे, ती हटवून घेऊ. डाळ छान हटून झालेली आहे. आता ही आपण डाळ छान हटून झालेली आहे. आता आपण ही मसाल्यामध्ये टाकून घेऊ. डाळ आता छान मिक्स करून घ्यायची. आता यात आपण मीठ टाकून घेऊ. मीठ आपण टाकलेलंच नाहीये. 1-1.5 चमचा मीठ टाकून घेऊ. आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे ते बघून आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं याच्यात, गरम पाणी. आपला दालचा झालेला आहे. आता बारीक गॅसवर याला 1-5 मिनिटं आपण शिजून घेऊ. 1-5 मिनिटं झालेले, दालचा आपला शिजतोय. आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. मस्त असा टेस्टी आपला दालचा तयार झालेला आहे.